प्रियांनो, आपण मागच्या वेळेसचा जो सेशन आहे ईये अशेर ईये यामध्ये आपण पाहिलं की देवाचं जे नाव देवाने मोशेला कसं प्रगट केलं. तर हा दुसरा सेशन देखील माझा विश्वास आहे की तुम्हाला ते आशीर्वादित ठरणार आहे. तर यावेळेस आपण प्रार्थना करूया. याव्हे एलोहिम परमेश्वरा, पुन्हा एक वार आम्ही येशूच्या नावात तुझ्या चरणापाशी येतो. प्रभो, तुझ्या नावाचं सामर्थ्य तुझ्या लोकांमध्ये तू प्रगट करत असताना आणि त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडवत असताना आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो प्रभू, की आता इथनं पुढचा जो भाग आहे प्रभूजी, ह्या सेकंड सेशनमध्ये प्रभू तुझं गौरव तू आमच्या जीवनामध्ये प्रगट केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून धन्यवाद देतो प्रभू. पुन्हा एक वार ईये अशेर ईये याव्हे एलोहिम परमेश्वरा, आम्ही येशूच्या नावात तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. हा सेकंड सेशन संपूर्ण तुझ्या हातात देत धन्यवाद देत प्रार्थना येशूच्या नावात करतो, म्हणून तू ऐक त्या. आमेन. तर प्रियांनो, या ठिकाणी आपण मागच्या वेळेस पाहिलं की देवाने मोशेला त्याचं नाव प्रगट केलं, ईये अशेर ईये. आणि हे जे नाव आहे, या नावाविषयी आपण स्तोत्रसंहिता 68:4 पाहिलं होतं मागच्या वेळेस, की देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा, ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा. त्याचे नाव परमेश आहे. आणि या ठिकाणी मराठी भाषेमध्ये परमेश जे तुमच्यासमोर दिसत आहे त्याला ईये अशेर ईये असं म्हटलेलं आहे. त्याच्यापुढे आनंदोत्सव करा. NIV जर आपण वाचलं स्तोत्रसंहिता 68:4 Psalm 68:4, सिंग टू गॉड, सिंग इन प्रेज ऑफ हिज नेम, एक्स्टॉल हिम हू राइड्स ऑन द क्लाउड्स, रिजॉइस बिफोर हिम, हिज नेम इज द लॉर्ड. या ठिकाणी आपण जर बघितलं तर कॅपिटल LORD, लॉर्ड हा शब्द NIV ट्रान्सलेशनमध्ये आपण पाहतो की वापरलेला आहे. आपण न्यू किंग जेम्स व्हर्जनमध्ये पाहूया. सिंग टू गॉड, सिंग प्रेजेस टू हिज नेम, एक्स्टोल हिम हू राइड्स ऑन द क्लाउड्स, बाय हिज नेम याह, अँड रिजॉइस बिफोर हिम. आता या ठिकाणी आपण पाहतो की याव्हे परमेश्वराचं किंवा ईये अशेर ईये याचं शॉर्टन नेम जर काय असेल तर ते आहे याह. आणि आपण पाहतो स्तोत्रसंहिता 150 देखील आपण पाहतो की दावीद राजा म्हणतो हालेलुयाह. याह या हा हे त्याचं जे आहे ते शॉर्ट केलेलं नाव आहे आणि त्या नावामध्ये देखील मोठं सामर्थ्य आहे. आणि म्हणून आपण ज्या वेळेस आनंद करतो, स्तुती करतो, देवाला धन्यवाद देतो, त्यावेळेस आपण म्हणतो हालेलुयाह. आणि म्हणून हे जे याह आहे ते त्याचं नाव आहे. प्रियांनो, लिटरल स्टँडर्ड व्हर्जनमध्ये तर सांगितलेलं आहे सिंग टू गॉड, सिंग प्रेजेस हिज नेम, रेज अप अ हायवे फॉर हिम हू इज रायडिंग इन डेसर्ट, इन याह इज हिज नेम, अँड एक्झल्ट बिफोर हिम. तर ह्या ठिकाणी पण सांगितलेलं आहे की इन या इज हिज नेम. याह हे त्याचं काय आहे तर पवित्र नाव आहे. आणि स्वतः देव या स्तोत्रसंहिता 68:4 आपल्याला जाहीर करतो किंवा घोषित करतो की याह हे माझं काय आहे नाव आहे. आणि प्रियनो, जर फर्स्ट सिलॅबल ऑफ दॅट वर्ड याव्हे हा या असला तर तो यहो हे होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रॉपर नेम जर आपण बघितलं तर देवाच्या नावाचं काय असेल तर याह आहे. आणि आपण ज्या वेळेस आपण स्तुती करतो त्यावेळेस म्हणतो तो शब्द हालेलुयाह. आणि या नावामध्ये मोठं सामर्थ्य आहे. ज्यावेळेस आपण ज्या वेळेस आपण हालेलुयाह म्हणतो त्यावेळेस आपण त्याची काय करतो तर स्तुती करतो. तर मागच्या वेळेस आपण जे पाहिलेलं आहे ईये अशेर ईये हे जे नाव देवाने मोशेला प्रगट केलं, इथून पुढे देखील आपण पुढच्या काही भागांमध्ये आपण पाहणार आहे. आपण पाहताय या ठिकाणी निर्गम याचा 33वा अध्याय आणि 17वा वचन. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखत आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की निर्गम 33:17 देव मोशेला म्हणतो की तू जे काही सांगितलं आहे ते मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखत आहे. इंग्लिशमध्ये WEB ट्रान्सलेशनमध्ये सांगितलेलं आहे, फॉर यू हॅव फाउंड फेवर इन माय साईट अँड आय नो यू बाय नेम. इब्रू भाषेमध्ये सांगितलेलं की मात्साता खॅन बेएने वा इदाका बेशेम.
आता या ठिकाणी फेवर हा जो इंग्लिशमधला शब्द आहे आणि कृपादृष्टी हा जो मराठीमधला शब्द आहे, आणि जर हिब्रू भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर खॅन हा शब्द वापरण्यात आलेला आहे. खॅन आणि खॅसेद ह्या शब्दातनं आपल्याला याह्वे परमेश्वराचा त्याच्या लोकांच्या प्रती असलेलं कराराचं प्रेम आपल्याला दिसतं प्रियांनो. तो आपल्या लोकांवर ज्या प्रेमाने प्रेम करतो ते कराराचं प्रेम आहे प्रियांनो, आणि ते वात्सल्याचं प्रेम आहे. तो आपल्या कराराला नेहमी स्मरण करतो आणि त्याची कृपादृष्टीला आपल्या जीवनामध्ये कधीच अंत होत नाही प्रियांनो. आणि म्हणून त्याचं स्टेडफास्ट लॉयल जे लव जे आपल्या जीवनावर आहे, जे हिब्रू भाषेमध्ये सांगितलेलं खॅन हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि हा जो शब्द आहे खॅन म्हणजे कृपा, ही त्याने आपल्यावर देखील केलेली आहे. जशी त्यांनी मोशेवर केलेली आहे तशीच त्याने आपल्यावर देखील केलेली आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतो की ज्या वेळेस मोशेला समजतं की आता देवाने माझ्यावर कृपादृष्टी केलेली आहे, देवाचं कृपेची नजर, फेवरची नजर माझ्यावर आहे प्रियांनो, मोशे एक प्रार्थना करतो आणि ती जी प्रार्थना आहे अद्भुत अशी प्रार्थना आहे प्रियांनो. आणि मी तर म्हणतो की स्पिरिच्युअल गोष्टींचा एक क्लायमॅक्स आहे. आणि अशा प्रकारची जी प्रार्थना आहे ती मोशेने देवाला काय केलेली आहे, सादर केलेली आहे. आणि त्याची इच्छा आहे की जे पण लोक ऐकत आहे त्यांनी देखील आज हा मेसेज संपल्यानंतर आपल्या गुडघ्यावर जाऊन अशाच प्रकारे काय करावी तर प्रार्थना करावी. कारण आपण पाहतो की 33व्या अध्यायाच्या अगोदर मोशे त्या सिनाय पर्वतावर 40 दिवस आणि 40 रात्र होता. तो देवाचं मुख काय होतं पाहत होता, न्याहाळत होता. त्याला देवाने 10 आज्ञा दिल्या. आणि हे सर्व चालू असताना बायबल सांगतं की 40 दिवस आणि 40 रात्र तो सिनाय पर्वतावर होता. त्यांनी काही अन्न खाल्लं नाही किंवा पाणी प्यायला नाही. तर 40 दिवस आणि 40 रात्र तो देवाच्या सानिध्यामध्ये होता. आणि एवढं तो देवाला न्याहाळत होता, देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवत होता. 40 दिवस 40 रात्र त्याला कशाचीच कमी पडली नाही. आणि असं असताना देखील 33व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये आपण पाहतो की तो एक प्रार्थना सादर करत आहे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझं तेज दाखव, कृपा करून मला तुझं तेज दाखव. जर इंग्लिशमध्ये आपण बघितलं, अँड ही सेड आय बिसीच दी शू मी दाय ग्लोरी. आणि ऑफकोर्स हिब्रू भाषा तर एकदम सुंदर अशी भाषा आहे. त्याच्यामध्ये मोशे म्हणतो, वायोमेर हारेइनी ना एत केओदेका, वायोमेर हारेइनी ना एत केओदेका, कृपा करून मला तुझं तेज दाखव. प्रियांनो, जर आज हा संदेश ऐकत असताना जर आपल्याला ती तहान आणि भूक लागत नाही तर आपण आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करण्याची गरज आहे. कारण मोशे 40 दिवस आणि 40 रात्र याह्वे परमेश्वराचं मुख पाहत होता, परंतु 33व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये तो देवाकडे प्रार्थना करतो. तो याह्वे परमेश्वराकडे प्रार्थना करतो, कृपा करून मला तुझं तेज दाखव. आणि ही प्रार्थना तो करू शकला याचं कारण म्हणजे आपण पाहतो निर्गमाच्या 13व्या अध्यायामध्ये त्याला देवाने काय दिलं तर दर्शन दिलं. आणि तो म्हटला, त्याने त्याचं नाव त्याने काय केलं तर प्रगट केलं. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की याह्वे परमेश्वराने त्याचं नाव जे इये अशेर इये हे आपला सेवक मोशे याला प्रगट केलं. आणि ते नाव प्रगट केल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला सिद्ध झालं, त्याला साक्ष मिळाली की याह्वे परमेश्वर त्याच्याबरोबर आहे. आणि याह्वे परमेश्वर जर त्याच्याबरोबर आहे तर त्याच्यासारखा दुसरा आनंद दुसरा कशामध्येच नाही प्रियांनो. आणि म्हणून 33व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये तो प्रार्थना करतो की कृपा करून मला तुझं तेज दाखव, कृपा करून मला तुझं तेज दाखव. वायोमॅर हॅरेइनी ना एत केओदेका. आणि हे आहे प्रियांनो त्याच्या नावाचं सामर्थ्य. त्याच्या नावाच्या सामर्थ्यामुळे तो त्या याह्वे परमेश्वराला रात्रंदिवस पाहण्याची काय करतो इच्छा बाळगतो. आणि तो सतत त्याचं मुख पाहून देखील त्याचं मन भरलेलं नाही प्रियांनो. आणि या ठिकाणी त्याला देवाविषयीची उत्कंठा लागलेली, तहान आणि भूक लागलेली आहे. आणि तो म्हणत आहे, कृपा करून मला तुझं तेज दाखव. जसं दावीद राजा स्तोत्र 27 मध्ये प्रार्थना करतो की एकच गोष्ट, ॲखॅत हिब्रूमध्ये सांगितलेलं आहे की ॲखॅत म्हणजे एकच गोष्ट, शॅआलती मे एत याह्वे म्हणजे एकच गोष्ट मी याह्वे परमेश्वराकडनं मागतो ते हे की त्याच्या
मंदिरामध्ये आयुष्यभर वस्ती व्हावी आणि त्याचं मनोहर रूप मी सदोदित काय करावं तर निहाळत राहावं. दावीद राजा देखील त्याच्याकडे सर्व काही होतं, सर्व काही राजमहालात तो राहत होता, सर्व राज्य त्याच्याकडे होतं, जे पाहिजे ती गोष्ट त्याच्याकडे होती, परंतु त्याच्यामध्ये त्याचं मन नव्हतं. तर त्याचं मन याह्वे एलोहिम परमेश्वराकडे होतं, कारण त्याच्याविषयी त्याला तहान आणि भूक आणि उत्कंठा लागली होती. आणि या ठिकाणी तो म्हणतो स्तोत्र 27 मध्ये की तुझ्या मंदिरात माझी वस्ती व्हावी, यासाठी की तुझं मनोहर रूप मी सदोदित पाहत राहील. आणि या ठिकाणी निर्गम याच्या 33व्या अध्यायामध्ये 18व्या वचनामध्ये देखील मोशे प्रार्थना करतो की कृपा करून मला तुझं तेज दाखव. वायोमॅर हॅरेइनी ना एत केओदेका. प्रियांनो, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जर तुम्ही ही प्रार्थना केली, जर तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी तहान आणि भूक जर लागत नसेल तर पश्चाताप करण्याची गरज आहे, इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे की काय माझं लक्ष जगातल्या गोष्टींकडे, दैहिक गोष्टींकडे जास्त आहे का देवाच्या वचनाकडे, देवावर जास्त आहे. आपल्याला जर तहान लागत असेल तर ती एक चांगली साईन आहे प्रियांनो. जर आपल्याला देवाविषयीची उत्कंठा लागत आहे तर ती एक चांगली साईन आहे आणि ती उत्कंठा लागण्याचं कमी होऊ देऊ नका. दिवसेंदिवस रोज त्याच्याविषयीची उत्कंठा ही बाळगा. या ठिकाणी मोशे ज्यावेळेस 18व्या वचनामध्ये प्रार्थना करतो, मी तुम्हाला सांगतो की जो देवाचा सेवक प्रार्थना करतो की कृपा करून मला तुझं तेज दाखव, हॅरेइनी ना एत केओदेका. कावोद हा जो हिब्रू शब्द आहे ते म्हणजे गौरव, तेज, भार, श्रीमंती. देवाचं जे प्रतिष्ठा आहे ती तू मला दाखव, असं मोशे प्रार्थना करते. इनडायरेक्टली मोशे प्रार्थना करत आहे की मला तुझ्या श्रीमंताचा भार दाखव, मला तुझ्या तेजाचं भार दाखव. आणि अशा प्रकारे प्रार्थना करत असताना याह्वे एलोहिम परमेश्वर जो आपला देव आहे त्याला फार आनंद होतो आणि तो म्हणतो पुढच्या वचनामध्ये 19व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन आणि तुझ्यासमोर परमेश्वर म्हणजे इये आशेर इये या नावाची मी घोषणा करीन. आणि ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी वाटेल त्याच्यावर मी दया करीन. प्रियांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं इंग्लिशमध्ये, ही सेड आय विल मेक ऑल माय गुडनेस पास बिफोर यू अँड विल प्रोक्लेम द नेम ऑफ याह्वे, दॅट इज इये अशेर इये बिफोर यू, अँड आय विल बी ग्रेशियस टू हुम आय विल बी ग्रेशियस अँड विल शो मर्सी ऑन हुम आय विल शो मर्सी. या ठिकाणी आपण पाहत आहे की तो जी पेटिशन करत आहे, मोशे जी प्रार्थना करत आहे, त्या प्रार्थनेचं उत्तर देण्यापूर्वी याह्वे परमेश्वराने त्याचं असीम असं सामर्थ्य त्याने प्रगट केलेलं आहे. तो म्हणतो आय विल मेक ऑल माय गुडनेस. आणि या ठिकाणी हिब्रू भाषेमध्ये सांगितलेलं की वायोमेर आणि अवीर कोल तुवी म्हणजे माझं सर्व चांगुलपण मी तुझ्या पुढे चालवीन. प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या परिस्थितीमध्ये जर कडूपणा तुम्ही अनुभवत असाल किंवा तुमच्या परिस्थिती विचित्र असेल, विपरीत असेल, किंवा तुमच्या आत्तापर्यंतच्या ज्या प्रार्थना ज्या करत असाल त्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळालं नसेल, आत्तापर्यंत तुम्ही म्हणत असाल की मी या गोष्टीसाठी प्रार्थना करते परंतु मला प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं नाही, गुडघ्यावर जा आणि त्याचं तेज प्रथम मला दाखव अशी प्रार्थना करा. आणि जसं 19व्या वचनामध्ये 33 अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये देवाने मोशेला प्रगट केलं की मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन आणि तुझ्या पुढे इये अशेर इये या नावाची घोषणा करेल. प्रियांनो, तो चांगला परमेश्वर आहे. याह्वे एलोहिम हा चांगला परमेश्वर आहे, तो अनन्य परमेश्वर आहे, तो उच्च स्थानी वास करणारा, अक्षय स्थितीमध्ये वास करणारा तो परमेश्वर आहे. आणि तो या ठिकाणी तुम्हाला म्हणत आहे की आणि अवीर कोल तुवी म्हणजे मी आपले सर्व चांगुलपण, एक देखील चांगुलपण तो आपल्याकडे राखून ठेवणार नाही, तर ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आपल्यावर सर्व प्रकारच्या चांगुलपणाचा काय केलेला आहे तर वर्षाव केलेला आहे. प्रियांनो, आता हा मेसेज ऐकत असतानाच प्रियांनो त्याचा सर्व चांगुलपणाचा वर्षाव, त्याचा कृपेचा आणि त्याच्या आशीर्वादाचा पाऊस तुमच्या जीवनावर पडणार आहे जर तुम्ही पश्चाताप दग्ध अंतःकरणाने ती प्रार्थना करते मोशेसारखी की कृपा करून मला तुझं तेज दाखव. याह्वे परमेश्वराची ही खासियत आहे. याह्वे परमेश्वराचं त्याचं गौरव किंवा त्याचं तेज प्रगट करण्याची ही एक पद्धत आहे. जो व्यक्ती त्याच्या
तेजासाठी, जो व्यक्ती त्याच्या दर्शनासाठी उत्सुक होतो, त्याला तो म्हणतो की मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवेन आणि याह्वे या नावाची काय करेल तर घोषणा करेल. प्रियांनो, या नावामध्ये मोठं सामर्थ्य आहे. निर्गम 33:20 आणि 21 मध्ये देव मोशेला म्हटला, तरी पण तो म्हणाला, तुला माझं मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. मग याह्वे परमेश्वर त्याला म्हणाला, माझ्याकडे एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे, अँड ही सेड, दाउ कॅनॉट सी माय फेस, फॉर देअर शॅल नो मॅन सी मी अँड लिव्ह. अँड द लॉर्ड सेड, बिहोल्ड देर इज अ प्लेस बाय मी अँड दाउ शॅल स्टँड अपॉन अ रॉक. या ठिकाणी खडक सांगितलेलं आहे. हिब्रू भाषेमध्ये सांगितलेलं आहे की माकोम इथी नेत्साव्ता ॲट हात्सूर. आणि सूर हा जो शब्द आहे त्याला खडक म्हणतात हिब्री भाषेमध्ये. आणि या ठिकाणी देव मोशेला प्रगट करत आहे की मला तुझं तेज जे आहे, माझं मुख जे ते तुला पाहणार नाही, परंतु मी जो पाठीमोरा होईल, माझे पाठ मला तुला दिसेल. फक्त तू एकाच कारणाने ती दिसेल, तू जर खडकाच्या भेगेमध्ये मी तुला ठेवीन आणि त्या खडकामध्ये जर तू लपलास तरच माझा पाठीमोरा जो भाग आहे तो तुला दिसेल, पण फ्रंट पुढचा चेहरा तो दिसू शकणार नाही. प्रियांनो, जर देवाने त्याचा चेहरा मोशेला दाखवला तर मोशे जिवंत राहील का हो? ज्याने देवाने सूर्याला बनवलं त्याचं ते मुख इतकं तेजस्वी आहे की त्याचा चेहरा पाहून तो व्यक्ती जिवंत, कुठलाही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी याह्वे परमेश्वर त्याला म्हणतो की माझ्याकडे एक जागा आहे आणि हे तर एक खडक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 20 आणि 21 मध्ये तो म्हणतो, आणि असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन, मग मी आपला हात काढून घेईल आणि तुला पाठीमोरा दिसेल, पण माझे मुख तुला दिसावायचे नाही. प्रियांनो, इंग्लिशमध्ये या ठिकाणी सांगितलेलं की वाईल माय ग्लोरी passeth by, that I will put thee in the cleft of the rock. आणि त्या क्लिफ्ट ऑफ द रॉक मधले जे आशीर्वाद आहे तो म्हणजे ख्रिस्तामध्ये देवाचं पूर्ण तेज आपल्याला काय होतं तर प्रगट होतं. जसं मी पहिल्या सेशनमध्ये सांगितलं की याह्वे परमेश्वरामध्ये येशूआ हे नाव काय आहे लपलेलं. ज्या वेळेस जुन्या करारामध्ये जिथं याह्वे हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी देव जणू काय सांगत आहे की माझ्या नावामध्येच काय आहे तर तारण आहे. येशूआ हे तारणारं नाव त्याच्यामध्ये लपलेलं आहे. प्रियांनो, ज्या वेळेस तो त्याचं नाव प्रगट होत होता त्यावेळेस इस्रायल लोकांना आणि सर्व लोकांना तो प्रगट करत होता की या नावामध्ये काय आहे तर तारण आहे. आणि मोशेला देखील तेच नाव येशूआ तो प्रगट करत आहे. खडक दुसरा कोण नसेल, ख्रिस्त हा तो खडक आहे. प्रियांनो, जुन्या करारामध्ये ज्यावेळेस देव त्याला प्रगट करतो की या खडकामध्ये तू लप, त्यावेळेस आपल्याला कळून येतं की नवा करारामध्ये देखील जो खडक जो आहे पहिल्या कराराच्या पुस्तकात सांगितलेलं की तो खडक म्हणजे तर काय आहे ख्रिस्त आहे. आणि मोशेने जी ग्लोरी किंवा जे गौरव बघितलं इट वॉज पासेथ बाय, ती संपणारं गौरव होतो. परंतु याह्वे परमेश्वराने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्याला पूर्ण गौरव प्रगट केलेले. मोशेला ज्यावेळेस लोकांपुढे जायचं त्यावेळेस आच्छादन घालावं लागत असे, कारण त्याच्या तोंडातनं किरण निघत असे. परंतु वी आर एंटर्ड इन टू अ फुल ग्लोरी, गौरवाच्या एक अति उच्च पातळीमध्ये देवाने आपल्याला नेलेलं आहे की अशा पातळीमध्ये की जिथं ख्रिस्ताचं परिपूर्ण प्रदर्शन, पूर्ण गौरव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रियांनो, आणि त्या गौरवाच्या एका पातळीपासून दुसऱ्या पातळीपर्यंत त्याचं जे तेज आहे तो आपल्याला काय करतो तर रूपांतर करतो. प्रियांनो, कृपा करून मला तुझं तेज दाखव या विषयावर मी एक संदेश तयार केलेला आहे. आणि ज्यावेळेस तो संदेश मी देईल त्यावेळेस तुम्हाला याच्याविषयीचं अधिक प्रकट करेल. परंतु या ठिकाणी आपण हा जो मेन संदेशाचा गाभा आपला जो आहे की इये अशेर इये, हे जे नाव ज्यावेळेस मोशेला प्रगट झालं, मोशेचं जीवनामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये एक आग लागली की जो इये अशेर इये जो आहे त्याला मला जाणायचं आणि त्याची मला ओळख करून घ्यायचं, त्याच्या मागे मला चालायचं आणि त्याला प्राप्त करून घेतल्याशिवाय माझी तहान आणि भूक ही भागणार नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो की देवाने देखील त्याचं अभिवचन पूर्ण केलेलं आहे. आपण पुढच्या काही 5 मिनिटांमध्ये जुन्या करारामध्ये
जी जी वचनं याहवे परमेश्वराने घेतलेली आहेत त्याच्या नावामध्ये जे प्रगटीकरण आहे ते आपण यावेळेस पाहणार आहे एक एक करून. यशया याचा 41वा अध्याय आणि 10वं वचन सांगतं की तू भिवू नकोस कारण मी तुझ्याबरोबर आहे. आता या ठिकाणी मी तुझ्याबरोबर आहे हे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये आपण हिब्रू भाषेमधनं अर्थ बघितलेला आहे. मी आहे म्हणजे कोण आहे तर इये अशेर इये. घाबरू नको कारण मी म्हणजे इये अशेर इये तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, तुला सहाय्यही करतो. ज्या ज्या ठिकाणी याहवे परमेश्वर मी आहे हा शब्द वापरत आहे त्या त्या ठिकाणी लक्षात घ्या ऐकणाऱ्यांनी की त्याच्यामध्ये येशूआ हा शब्द लपलेला आहे. येशूआचं वधस्तंभावर जाणं लपलेलं आहे आणि म्हणून तो म्हणत आहे यशाला तू भिवू नको कारण मी म्हणजे इये अशेर इये तुझ्याबरोबर आहे. यशया 43:11 मध्ये सांगितलेलं की मीच इये अशेर इये म्हणजे याहवे आहे, माझ्याविषयी माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. तोच परमेश्वर आहे, तोच इये अशेर इये म्हटलेला याहवे एलोहिम आहे. यशया 45:7 मध्ये सांगितलेलं की प्रकाशाचा अंधाराचा निर्माण करता, शांतीचा म्हणजे शालोमचा जनक व अरिष्ठांचा उत्पादक मीच आहे. मी आहे हा शब्द जिथं जिथं येईल तिथे तिथं ऐकणाऱ्यांनी हे लक्षात आणावं की इये अशेर इये हे सर्व करणारा याहवे इये अशेर इये मीच आहे असं याहवे परमेश्वर बोलत आहे. आणि त्यामुळं जुन्या करारामध्ये जिथं इथं मी आहे हा शब्द आलेला आहे प्रियांनो त्या ठिकाणी याहवे परमेश्वर त्याचं गौरव येशूआच्या द्वारे प्रगट करते. इर्मया 32:27 मध्ये तो म्हणतो की पहा मी इये अशेर इये याहवे सर्व मानवजातीचा देव आहे, मला अवघड असे काही आहे काय. बिहोल्ड आय एम इये अशेर इये द लॉर्ड दॅट इज याहवे एलोहिम ऑफ ऑल फ्लेश इज एनिथिंग टू डिफिकल्ट फॉर मी. तुम्हाला हा प्रश्न आहे प्रियांनो. तो म्हणत आहे मी सर्व मानवजातीचा देव आहे, मला अवघड असं काही आहे काय. आज तुमच्या परिस्थिती तुमचे प्रश्न तुम्ही कुठल्याही प्रसंगातून जात असाल ते प्रसंग परिस्थिती तुमच्या समोर ठेवा आणि हे वचन वाचा प्रियांनो आणि आपल्या अंतःकरणामध्ये विचार करा, आपल्या मनामध्ये विचार करा की देव या वचनातनं काय सांगत आहे. तो म्हणतो मी सर्व मानवजातीचा आय एम द गॉड ऑफ ऑल फ्लेश इज एनिथिंग टू डिफिकल्ट फॉर मी. मला अवघड असं काही आहे काय. तुमच्या जीवनातली तुम्हाला सगळ्यात अवघड वाटणारी गोष्ट ही देवाच्या दृष्टीने एका तिळा समान आहे. तो एका चटक्यामध्ये एका चुटकीमध्ये तो पूर्णपणे ती परिस्थिती काय करतो काढून टाकू शकतो. फक्त तुम्हाला काय करायला पाहिजे त्या इये अशेर इये परमेश्वरावर तुम्ही काय करायला पाहिजे तर विश्वास ठेवला पाहिजे. तो म्हणतो मी इये अशेर इये आहे, हे माझे नाव आहे, मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही, मी आपली प्रशंसा मूर्तीला प्राप्त होऊ देणार नाही. कारण तो जिवंताचा परमेश्वर आहे. त्याच्या नावाचं प्रगटीकरण आपण पाहिलं की तो अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. तो मृतांचा नाही तर जिवंतांचा परमेश्वर आहे. आणि म्हणून कबर त्या कबरेमध्ये तो राहू शकला नाही. तिसऱ्या दिवशी येशूआ पुन्हा जिवंत झाला, मेलेल्यातनं काय झाला तर जिवंत झाला. कारण त्याच्या ठाई काय आहे जीवन आहे. स्तोत्रसंहिता 36:6 मध्ये सांगितलं की तुझ्या ठाई जीवनाचे झरे आहे आणि तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. प्रियांनो जीवनाचे झरे हिब्रू भाषेमध्ये जीवनाला खाईम हा शब्द वापरलेला आहे आणि त्या खाईमचे झरे जीवनाचे झरे याहवे परमेश्वराकडे येशूआमध्ये काय केलेलं आहे तर लपलेलं आहे. आणि तो म्हणतो मी आपले गौरव मूर्त्यांना प्राप्त होऊ देणार नाही. जुन्या करारातले आपण वचनं बघितले, आता नवा करारातले काही वचनं पाहूया. तो म्हणतो येशू योहान 8:12 मध्ये म्हणतो की मीच इये अशेर इये जगाचा प्रकाश आहे. जुन्या करारामध्ये याहवे परमेश्वर जिथे तर मी आहे हा शब्द वापरला, त्याच ठिकाणी नवा करारामध्ये देखील येशूआ मी आहे या शब्दासाठी इये अशेर इये हा शब्द वापरत आहे. तो म्हणतो मीच म्हणजे इये अशेर इये जगाचा प्रकाश आहे. योहान 8:58 मध्ये तो म्हणतो 55 ते 58 जरी तुम्ही त्याला ओळखले नाही मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेल तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेल, पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो. आणि 57व्या अध्यायामध्ये 57व्या वचनामध्ये यहुदी त्याला म्हणाले तुम्हाला अजून 50 वर्ष झाले नाहीत आणि तुम्ही अब्रामाला पाहिले काय. आणि 58 जे वचन आहे योहान 8:58 मध्ये येशूने फार आश्चर्यकारक उत्तर त्यांना दिला की येशू त्यांना म्हणाला
मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अब्रामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे, म्हणजे इये अशेर इये, त्यांची तो आठवण करून देत आहे की मी इये अशेर इये आहे. अब्रामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. योहान 10:11 मध्ये तो म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच हा शब्द ज्या ठिकाणी आलेला आहे तिथे तो म्हणतो इये अशेर इये आहे आणि उत्तम मेंढरा करता आपला प्राण देतो. योहान 11:25-26 मध्ये तो म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, म्हणजे इये अशेर इये आहे, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. प्रियांनो, त्याच्या ठाई जीवन आहे. योहान 14:6 मध्ये सांगितलेलं की मीच, म्हणजे येशूने त्याला म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच, म्हणजे इये अशेर इये आहे, आणि माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी येत नाही. 1 पेत्र 1:15-16 मध्ये सांगितलेले की जर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसं तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण अशा शास्त्रलक आहे की तुम्ही पवित्र आहात कारण मी पवित्र आहे, म्हणजे इये अशेर इये. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आपण 24/7 पवित्र जीवन, पवित्र आचरण हे जगलं पाहिजे. आणि ही शेवटची स्लाइड मी तुमच्या समोर दाखवत आहे. योहान 18:4-6, येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि म्हणाला तुम्ही कोणाला शोधता. तुम्हाला माहिती असेल की यहुदा इस्करियोत 50-50च्या 2 तुकड्या रोमन शिपायांना घेऊन, हातात भाले बर्चे पूर्ण शस्त्र घेऊन येशूला धरण्याकरता तो आले, आणि येशू स्वतः त्याच्याकडे गेला आणि म्हटला की तुम्ही कोणाला शोधता. आणि 5व्या वचनामध्ये तो म्हणतो त्याने त्यांना उत्तर दिले नासरतकर येशूला. येशू म्हणाला मीच तो आहे, म्हणजे इये अशेर इये. आणि जसं येशू म्हणाला मीच तो आहे, 6व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की मीच तो आहे असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. प्रियांनो, हे आहे याह्वे एलोहिम इये अशेर इये याचं सामर्थ्य. त्यांच्याकडे भाले बर्चे तलवारी सर्व शस्त्र होतं, परंतु ते सर्व मागे हटून काय पडले तर जमिनीवर पडले. तुमच्या देखील परिस्थितीमध्ये प्रियांनो तो तुम्हाला वाचवण्यास समर्थ आहे, आणि तो तुमच्या परिस्थितीला उत्तर देण्यास समर्थ आहे. तुमची परिस्थिती मागे हटून जमीनदोस्त होईल जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर. आणि म्हणून वर आकाशात खाली पृथ्वीवर एकच नाव दिलेलं जे इये अशेर इये मध्ये गुप्त ठेवण्यात आलेलं आहे ते म्हणजे येशूआ. आणि आज तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवाल तर तुम्हाला तारण प्राप्ती घडेल, आणि तुमचं जीवन आहे तसं राहणार नाही प्रियांनो, ते बदलून जाईल. कारण तो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे, प्रारंभ आणि शेवट, पहिला आणि शेवटचा, आणि आदी आणि अंत असा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून आज जर तुम्ही ही वचन ऐकाल तर प्रियांनो, आपले गुडघे टेकून येशूला आपल्या जीवनामध्ये आपला तारणारा राजा आणि प्रभू म्हणून स्वीकार करा. आपल्या अंतकरणामध्ये त्याला स्वीकारून पश्चातापदग्ध अंतकरणाने त्याच्यावर विश्वास ठेवा, आणि पश्चाताप करून त्याच्या नवीन जीवनामध्ये प्रवेश करा. नक्कीच तो इये अशेर इये तो तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही.